नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, GS अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे प्रश्न कव्हर केलेले आहे। तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचे आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, संकेत सरकारने किती किलो वजनी गटात भारतासाठी रौप्य पदक जिंकून दिले? संकेत सरकारने किती किलो वजनी गटात भारतासाठी रौप्य पदक जिंकून दिले? तर याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 55 किलो। प्रश्न क्रमांक दुसरा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारताने एकूण किती सुवर्ण पदक मिळवले? राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारताने एकूण किती सुवर्ण पदक मिळवले? तर याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 22। प्रश्न क्रमांक तिसरा, खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा पाकिस्तानच्या सीमेला लागून आहे? खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा पाकिस्तानच्या सीमेला लागून आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 हरियाणा। प्रश्न क्रमांक चौथा, वर्षातील सर्वात मोठा दिवसांचा कालावधी किती? वर्षातील सर्वात मोठा दिवसांचा कालावधी किती? तर याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 13 तास 13 मिनिटे। प्रश्न क्रमांक पाचवा, सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला भारतातील राज्य कोणते आहे? सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला भारतातील राज्य कोणते आहे? तर याचे करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 गुजरात। प्रश्न क्रमांक 6वा, महाराष्ट्रात वार्षिक पर्जन्याचे वितरणाचे प्रतिनिधित्व कोणता जिल्हा करतो? महाराष्ट्रात वार्षिक पर्जन्याचे वितरणाचे प्रतिनिधित्व कोणता जिल्हा करतो? तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर। प्रश्न क्रमांक 7वा, खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश मध्य कोकणात होत नाही? खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश मध्य कोकणात होत नाही? तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 उल्हास नदी। प्रश्न क्रमांक 8वा, द पोस्ट ऑफिस हे पुस्तक कोणाचे आहे? द पोस्ट ऑफिस हे पुस्तक कोणाचे आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 रवींद्रनाथ टागोर। प्रश्न क्रमांक 9वा, हिंदी प्रजेचा मॅग्ना कार्टा असा गौरव न्यायमूर्ती रानडे यांनी कशाचा केला? हिंदी प्रजेचा मॅग्ना कार्टा असा गौरव न्यायमूर्ती रानडे यांनी कशाचा केला? तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 राणीचा जाहीरनामा। प्रश्न क्रमांक 10वा, सह्याद्रीच्या पर्वतीय भागात कोणत्या प्रकारच्या वसाहती आढळतात? सह्याद्रीच्या पर्वतीय भागात कोणत्या प्रकारच्या वसाहती आढळतात? तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 विखुरलेल्या। प्रश्न क्रमांक 11वा, टिंबटिंब या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते। टिंबटिंब या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते। तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 कराड। प्रश्न क्रमांक 12वा, मिठाची नदी म्हणून खालीपैकी कोणती नदी ओळखली जाते? मिठाची नदी म्हणून खालीपैकी कोणती नदी ओळखली जाते? तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 लुनी। प्रश्न क्रमांक 13वा, भारतातील सर्वात तरुण महापौर खालीपैकी कोण ठरले आहे? भारतातील सर्वात तरुण महापौर खालीपैकी कोण ठरले आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 आर्या राजेंद्रन। प्रश्न क्रमांक 14वा, भारतातील सर्वात तरुण 21 वर्षीय आर्य राजेंद्रन खालीपैकी कोणत्या महानगरपालिकेचा महापौर ठरला आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 तिरुअनंतपुरम केरळ। प्रश्न क्रमांक 15वा, भारतात होम रूल चळवळ कोणी सुरू केले? भारतात होम रूल चळवळ कोणी सुरू केले? तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 ॲनी बेझंट। प्रश्न क्रमांक 16वा, इसवी सन 1857 साली मंगल पांडे यांनी कोठे उठाव केला आहे? इसवी सन 1887 साली मंगल पांडे यांनी कोठे उठाव केला आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 बराकपूर। प्रश्न क्रमांक 17वा, महाराष्ट्राच्या उत्तर दक्षिण विस्तारापेक्षा पूर्व पश्चिम विस्तार टिंबटिंब तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 जास्त आहे। प्रश्न क्रमांक 18वा,
अंजीर पीक जास्त प्रमाणात कुठे घेतले जाते? अंजीर पीक जास्त प्रमाणात कुठे घेतले जाते? तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 राजेवाडी. प्रश्न क्रमांक 19 कोणत्या समितीच्या शिफारशीने नाबार्ड बँकेची स्थापना झाली? कोणत्या समितीच्या शिफारशीने नाबार्ड बँकेची स्थापना झाली? तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 शिवरामन समिती. प्रश्न क्रमांक 20 रोहापूर, श्रीवर्धन व पोलादपूर हे तालुके कोणत्या जिल्ह्यात आहेत? रोहापूर, श्रीवर्धन व पोलादपूर हे तालुके कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 रायगड. प्रश्न क्रमांक 21 जालना जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा भिडलेली नाही? जालना जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा भिडलेली नाही? तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 हिंगोली. प्रश्न क्रमांक 22 कोळशाच्या साठ्याकरिता ओळखले जाणारे नदीचे खोरे टिंबटिंब. कोळशाच्या साठ्याकरिता ओळखले जाणारे नदीचे खोरे टिंबटिंब. तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 वैनगंगा आणि वर्धा खोरे. प्रश्न क्रमांक 23 हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो? हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो? तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 सर्वात महत्त्वाचा घटक वर नमूद नाही. प्रश्न क्रमांक 24 ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या थरास आढळतो? ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या थरास आढळतो? तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 स्थितांबर. प्रश्न क्रमांक 25 जागतिक जैन इंधन दिन कधी साजरा केला जातो? जागतिक जैन इंधन दिन कधी साजरा केला जातो? तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 10 ऑगस्ट. प्रश्न क्रमांक 26 भारतात गंगा नदी डॉल्फिन दिन कधी साजरा केला जातो? भारतात गंगा नदी डॉल्फिन दिन कधी साजरा केला जातो? तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 5 ऑक्टोबर. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला कापसाचे काठोर म्हणतात? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला कापसाचे काठोर म्हणतात? तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 यवतमाळ. प्रश्न क्रमांक 28 खालीलपैकी नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? खालीलपैकी नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 पंडित जवाहरलाल नेहरू. प्रश्न क्रमांक 29 त्याला थंडी वाजते करता ओळखा. त्याला थंडी वाजते करता ओळखा. तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 थंडी. प्रश्न क्रमांक 30 वेणी फणी हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? वेणी फणी हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 द्वंद्व समास.